नमस्कार. RTE 25% म्हणजेच राईट टू एज्युकेशन अंतर्गत ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश करायचा आहे, तर या संदर्भात आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी. तर सदरच्या योजनेकरता लाभ घेण्याकरता सर्वात महत्त्वाची अट म्हणजेच तुम्ही पात्र आहात का? एलिजिबल आहात का? तर त्यामध्ये कोण-कोण अर्ज करू शकतो? तर यामध्ये पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रातील दुर्बल आणि वंचित घटकातील जे पालक आहेत, तेच आपल्या पाल्याच्या ॲडमिशनसाठी अर्ज करू शकतात. तर यामध्ये SC, त्यानंतर ST, त्यानंतर VJA, NTB, NTC, NTD, त्यानंतर OBC, त्यानंतर SBC, दिव्यांग बालके, तसेच HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, तसेच अनाथ बालके, कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले आहे, तर यांचा समावेश या सदरच्या 25% ज्या ॲडमिशन प्रक्रिया मोफत प्रवेश आहे, तर याच्यामध्ये या कॅटेगरीतील सर्व जे पालक आहेत, त्यांच्या पाल्याचा प्रवेश करू शकतील. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच यामध्ये या सर्व प्रवर्गातील जे पालक असतील, त्यांना उत्पन्नासाठी कोणतीही मर्यादा नसणार आहे. त्याचबरोबर जे ओपन कॅटेगरीमधील पालक आहेत, अशा पालकांसाठी पाहू शकता की उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे, असे पालक सदरच्या योजनेकरता अर्ज करू शकतात. त्यामध्ये सर्व कॅटेगरी आहे, जे मागास प्रवर्ग आहे, याकरता उत्पन्नाची मर्यादा नाही आहे. जर खुला प्रवर्ग असेल, तरी 1 लाखापेक्षा उत्पन्न कमी असलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही सदरच्या योजनेकरता अर्ज करू शकता.